कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण भेटणार आहोत 22व्या भागामध्ये आणि एक सुंदरशी कविता या ठिकाणी सादर होणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला तर मग ही सुंदरशी कविता आपण सादर करूया। कवितेचं शीर्षक आहे दोस्ता। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता इथे जपून पाऊल टाक। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता इथे जपून पाऊल टाक। उंच उडण्याआधी इथे पंख छाटले जातात, उंच उडण्याआधी इथे पंख छाटले जातात, घातपाताचा सुरा येथे पाठीवरती घालतात, घातपाताचा सुरा येथे पाठीवरती घालतात। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता येथे जपून पाऊल टाक। जाळे टाकून स्वार्थाचे हिराच अडकून घेतात, जाळे टाकून स्वार्थाचे हिराच अडकून घेतात, चमकण्याआधीच त्याला अंधारातच ठेवतात, चमकण्याआधीच त्याला अंधारातच ठेवतात। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता इथे जपून पाऊल टाक। पाकळ्या सोडतात सात फुलाची, पाकळ्या सोडतात सात फुलाची, मकरंद चाखतात जात ती भुंग्याची, मकरंद चाखतात जात ती भुंग्याची। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता इथे जपून पाऊल टाक। साखळदंड तुटतील विश्वास ठेव दोस्ता, साखळदंड तुटतील विश्वास ठेव दोस्ता, एक दिवस चमकशील धर्माचाच ठेव रस्ता, एक दिवस चमकशील धर्माचाच ठेव रस्ता। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता इथे जपून पाऊल टाक, जपून पाऊल टाक। धन्यवाद। कविता थोडक्यात समजून घेऊ। जपून पाऊल टाक दोस्ता, जपून पाऊल टाक, काट्या कुट्याचा रस्ता इथे जपून पाऊल टाक। जग जर बघितलं ना तर स्वार्थांताने भरलेलं आहे, म्हणून पावलं जी काय आहे ती जपून टाकली पाहिजे। याचा प्रत्येकालाच अनुभव आलेलाच असेल। उंच उडण्याआधीच इथे ना पंख छाटले जातात, उंच उडण्याआधीच इथे पंख छाटले जातात, घातपाताचा सुरा येथे पाठीवरती घालतात। सर्व काही होतं, हे होईल ते होईल असं म्हणून गोड बोलून आणि पाठीमागून घात होतो, हा तर प्रत्येकाचाच अनुभव आहे। जाळी टाकून स्वार्थांताचे हिराच अडकून घेतात। एखाद्या सोयीवर समंजस साध्यापणाच्या माणसाला ना जाळी टाकून अडकवलं जातं आणि त्याच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याला अंधारातच ठेवलं जातं। ही सत्यता आहे जगाची। पाकळ्या सोडतात सात त्या फुलाची, मकरंद चाखतात जात ती भुंग्याची। स्वार्थच या कडव्यामध्ये खऱ्या अर्थाने भरलेला आहे की सात अर्ध्यातच सोडणं असेल आणि अर्ध्यातच ज्याला कोणी कान जर भरवले तर खऱ्या मित्राची साथ सोडून देणं वगैरे या सगळ्या गोष्टी घडतात। आणि मग चांगल्या स्वभावाच्या माणसाचा फायदा ज्यावेळेस घेतात मग ते कोण घेतं? भुंग्याची जात। पण याच्यामध्ये आपल्याला कळतं की पैसे देणार असेल, पैसे घेणार असेल, अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये घडतात आणि मकरंद चाखतात हे मला सांगायचं। पण एक मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे आणि साखळदंड तुटतील विश्वास ठेव दोस्ता, एक दिवस चमकशील धर्माचाच ठेव रस्ता। सगळं काही करशील पण धर्म सोडायचा, धर्माच्या वाटेने राहायचं।
एक दिवस अवश्य चमकायचं हे शेवटच्या काळात सांगितलं. अशा प्रकारची ही सुंदरशी कविता या ठिकाणी दोस्तासाठी सादर केली. अशा प्रकारे या सुंदरशा कवितेसोबत आपला 22वा भाग या ठिकाणी संपतोय. लवकरच भेटूया 23व्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.